राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदामोरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीगुरुज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची अशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीची आहे आत्माप्तकाम। तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6व्या तरंगाचे रहस्य। आता परिच्छेद संपले। 6व्या तरंगाचेच रहस्य यामध्ये रहस्यमयी घेतलेल्या शंका आणि त्याचं समाधान। या अगोदर तरंगाचा शेवट करते वेळेस भागत्याग लक्षणेचं त्यांनी निरूपण केलं आणि ते निरूपण करून शिष्याला तत्वमसी महावाक्याचा किंवा वेदाच्या 4 महावाक्याचा बोध हा वारंवार करण्यासाठी
त्याला बजावून सांगण्यात आलं की जर किंचित अज्ञान राहत असेल तर त्याला तोच उपाय आहे, दुसरा उपाय नाही. म्हणून मुमुक्षूनं वारंवार तत्त्वमसी महावाक्याचा बोध हा कायम चित्तामध्ये ठेवावा. त्यानं सतत जागृती राहत असते. कारण पूर्ण अज्ञानाची निवृत्ती महावाक्यानेच होत असते. म्हणून तर वेदाने जो काय बोध करायचा आहे त्यासाठी महावाक्याची संकल्पना निर्माण केली आहे मुमुक्षुकरता. मग याकरता जिज्ञासूने वारंवार महावाक्याचा विचार करावा असं शेवटी म्हणले होते. मग आता रहस्यामध्ये त्यांना काय सांगायचंय ते अगोदर त्यांचं मनोगत व्यक्त करतात ग्रंथकार. आम्हाला रहस्यात काय सांगायचंय. वेदांत शास्त्रात प्रामुख्याने जगत मिथ्यात्व आणि जीव ब्रह्म ऐक्य हे दोनच विषय प्रतिपादन केले आहेत. वेदांत शास्त्रामध्ये म्हणजे वेदांत शास्त्र काय करतं तर जगत मिथ्यात्वाचा बोध करतं. म्हणजेच जगत मिथ्या आहे हे सिद्ध करून देतं आणि जगत मिथ्यात्व करून ब्रह्म ऐक्यबोध जीवाला पटवून देतात, आत्मसात करून देतात. हे दोनच विषय आहेत कुठं वेदांत शास्त्रामध्ये. कुणाला जर असं वाटत असेल की वेदांत शास्त्रात काय असतं हो, वेदांत शास्त्र काय सांगते. वेदांत शास्त्र जगत मिथ्यात्व सांगते आणि जीवब्रह्मरूप हे सांगते, दुसरं काहीच नाही सांगत. त्याचा विषय तो आहे जीवब्रह्म ऐक्य ज्ञान, हा त्याचा विषय आहे वेदांत शास्त्राचा. मग त्या जगताच्या मिथ्यात्व सिद्धीस ग्रंथकारांनी प्रामुख्याने चतुर्थ तरंगामध्ये, चौथ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळस मिथ्यात्वाचा निश्चय, मिथ्यात्वासंबंधी अनेक बोलले आहे. पुन्हा पाचव्या तरंगात दुसऱ्या प्रकाराने म्हणजे थोड्या वेळ तेच सांगितलं पण थोडंसं वेगळ्या रीतीनं तेच सांगितलं आहे. जगत मिथ्यात्व निश्चय सांगितला आणि ब्रह्म ऐक्य ज्ञानच सांगितलं. आणि या सहाव्या तरंगामध्ये सुरुवातीपासून सहाव्या तरंगाच्या दृष्टीसृष्टीवादाचे स्वरूप सांगण्यापर्यंत पान नंबर 210 ते 232 पर्यंत स्वप्नदृष्टांताने जगत मिथ्यात्वच प्रतिपादन केले आहे. आणि यापुढे आत्मब्रह्म ऐक्य सिद्धी करता अग्रदेवाचे स्वप्न सांगून महावाक्य निर्णयाद्वारा जीवब्रह्म ऐक्य सिद्धी केली आहे. म्हणजेच या तरंगामध्ये सुरुवातीला 10 पानावर
10 पेजेसवर जगत मिथ्यात्वाचा निश्चय करून दिला होता. आणि नंतर ब्रह्म ऐक्य सिद्धीकरता अग्रदेवाची एक स्वप्नस्थ गोष्ट सांगितली होती, आहे का नाही? मग ती कशासाठी सांगितली होती? जगत मिथ्यात्व निश्चयासाठीच सांगितली होती आणि ब्रह्म ऐक्य ज्ञानाकरता सांगितली होती. म्हणजे त्यांनी 4थ्या तरंगामध्ये जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी करून दिली. 6व्या तरंगामध्ये आतापर्यंत. मग स्वप्नाप्रमाणे जागृत व्यवहार मिथ्या आहे. या तरंगामध्ये विशेष काय सांगितलं? जागृत जो व्यवहार आहे तो स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. मग हा अनुभव जसं स्वप्न आहे तशीच जागृती आहे, असा अनुभव यायला फार सोपं आहे का कठीण आहे? फार कठीण आहे. कारण हा निश्चय होणे फार दुर्घट असल्यामुळं वेदांत शास्त्रातील सर्व ग्रंथकार स्वप्नाप्रमाणे जगत मिथ्यात्वाचाच धडा गिरवतात, त्याची सिद्धी करतात. जगत मिथ्यात्व आहे, जगत मिथ्याच आहे. सर्व वेदांत शास्त्रातली ग्रंथकार जेवढे म्हणून आहेत तेवढे जगत मिथ्याच सांगतात. का सांगत असतील बरं जगत मिथ्यात? ब्रह्मैक्य ज्ञानच सांगायचं किंवा एवढा अट्टास का जगत मिथ्यात्व? सर्व ग्रंथकार पुन्हा सर्व ग्रंथामध्ये अगोदर काय सांगतात? जगत मिथ्या म्हणूनच सांगतात. म्हणजे जगत मिथ्यात्व अगोदर ते सांगतात. ते सांगण्याचा अभिप्राय काय आहे? कशामुळं सांगतात? कारण ब्रह्म ऐक्य ज्ञान जे आहे ते त्याच्यावरच अवलंबून आहे. मी आत्मरूप सच्चिदानंद रूप आहे असा जो अनुभव जो याचा आहे त्याला कारण काय आहे? जगत मिथ्यात्व निश्चय. जसा निश्चय होईन आपला तसा आपणाला अनुभव मिळेल. ज्या स्तराचा निश्चय होईल त्या स्तराचा अनुभव प्राप्त होईल. मागे सांगितलं होतं जसा आपला जगत मिथ्यात्वाचा निश्चय होईल तसा आपणाला ब्रह्मैक्य सिद्धीचा बोध होईल. म्हणून सर्व ग्रंथकार अगोदर काय सांगतात? जगत मिथ्यात्व निश्चय सांगतात. बरं, याशिवाय दुसरा कोणता मार्ग आहे का ब्रह्मैक्य सिद्धी करता? जीव ब्रह्मरूप आहे हे पटवून देण्याकरता दुसरा कोणता मार्ग आहे का? आणि ज्यांनी ज्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, जगत मिथ्यात्व मानित नाहीत, जगत सत्यच मानतात, त्यांना का आत्मज्ञान होतं काय? मग ते भरकटल्याने काहीतरी दुसराच अनुभव सांगतात. आत्मा ज्योतिरूप आहे, आत्मा अमुक असाच आहे, पण तो तसा काही प्रकार नाही. म्हणजे ते त्या सिद्धांतापासून भरकटलेले आहेत. जगत मिथ्यात्वाद्वारा ब्रह्मज्ञानाचा उपदेश व्हावा हेच खरं वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं ज्ञान आहे. म्हणून असा निश्चय होणं कठीणच आहे. जगत मिथ्यात्व निश्चय होणं, जसं स्वप्न मिथ्या आहे हा आपला अनुभव आहे का नाही, तसं जागृती मिथ्या आहे स्वप्नाप्रमाणेच आहे असा निश्चय व्हायला जरा कठीणच आहे ना. म्हणून सर्व ग्रंथकार काय करतात? जगत मिथ्यात्वावरच भर देतात. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की अध्यास
2 प्रकारचे सांगितले होते. ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. जो ज्ञानाध्यास आहे तो पटण्याकरता अर्थाध्यास अगोदर कळावा लागतो. म्हणून सर्व ग्रंथकार अगोदर अर्थाध्यासच सांगतात. आपण अर्थाध्यास संपला की आता अर्थाध्यास संपला, ज्ञानाध्यास चालू होईल असं म्हणून सुद्धा सांगितलं होतं. कारण अर्थाध्यास सांगितल्याशिवाय ज्ञानाध्यास कळतच नाही, आहे का नाही. अर्थाध्यास अंतःकरणाची स्थिती बनवून ठेवतो, तशी तयारी करतो, अधिकार येतो आणि नंतर त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं जो काय बोध करायचा असतो ज्ञानाचा तो बोध होत असतो. स्वरूपाचं ज्ञान हे आत्मसात होत असतं. किंवा भ्रमनिवृत्त केल्याशिवाय सत्यज्ञान होतच नाही. भ्रमामध्ये सत्यज्ञान होतं का? नाही होत. म्हणून अगोदर भ्रम निवृत्त करावाच लागतो. आणि इतर संप्रदायामध्ये भ्रम मानितच नाहीत ना, भ्रम मानितच नाहीत. म्हणजेच अनिर्वचनीय ख्यातीच मानत नाहीत, जगत मिथ्या मानतच नाही. मग त्यांच्या ठिकाणचा भ्रम जातच नाही. आणि भ्रम न जाता जर आत्मज्ञान करून घेतलं तर ते आत्मज्ञान अपरोक्ष कसं होईल? म्हणून अगोदर भ्रम निवृत्तीद्वारा आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान झालं आणि भ्रम तसाच राहिला, शंका येणार नाही का हो? लगन तसंच राहिलं, लेकरं झाली, शंका येणार नाही का हो? कोण सुवासीन होईल? मग लग्न करून लेकरं व्हावेत का लग्नाच्या अगोदरच व्हावेत? तसं भ्रमनिवृत्ती करून ब्रह्मज्ञान व्हावं, भ्रम निवृत्तीद्वारा व्हावं का भ्रम निवृत्ती न करता व्हावं? तसं तर होतच नाही. भ्रम निवृत्ती नाही केली तर होतच नाही. पण कोणी म्हणत असेल की आम्ही अनिर्वचनीय ख्याती मानत नाहीत, आम्ही फक्त ब्रह्मज्ञानच घेतलंय. अरे ते ब्रह्मज्ञान नाही, ते भ्रमज्ञानच आहे. मग ते कोणचं ज्ञान आहे? ते भ्रमज्ञानच आहे. भ्रम निवृत्तच केला नाही तर म्हणून त्याला ब्रह्मज्ञान कसं म्हणावं? त्याला मग काय म्हणतात? मग भ्रमज्ञान, आहे का नाही. मग स्वप्नाप्रमाणे जागृत व्यवहार मिथ्या आहे, स्वप्नाप्रमाणेच जागृत व्यवहार ही मिथ्याच आहे, हा निश्चय होणे फार कठीण आहे म्हणतात. वेदांत शास्त्रावरील सर्व ग्रंथकार स्वप्नाप्रमाणे जगत मिथ्यात्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. जगत मिथ्यात्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. कारण का प्रयत्न करतात? जगत मिथ्यात्वावरच जीव ब्रह्म ऐक्य आणि नित्य निरातिशय आनंदरूप मोक्षाची प्राप्ती अवलंबून आहे. नित्य आणि निरातिशय आनंद म्हणजे मोक्ष, याची प्राप्ती ही त्याच्यावरच अवलंबून आहे, जगत मिथ्यात्वाच्या निश्चयावरच. मग स्वप्न मिथ्या आहे हे सर्वांना माहीत आहे. स्वप्न कसं आहे हे सर्वांना माहीत नाही का? सगळ्याला कळत आहे ना.
काय खरं नाही हे आपण आपल्यालाच म्हणतंय ते, पुन्हा हे काय खरं नव्हतं, त्याला सांगायची सुद्धा गरज पडत नाही आणि कधीच कोणी सांगितलेलं बी नसतंय ते खरं नसतंय म्हणून. तर कसं कळतं त्याला काय माहीत. आपल्याला कोणी शिकविलं का, सांगितलं का स्वप्न खरं नसतंय म्हणून, पण आपण मानतो का नाही. आणि सगळ्याचं तसंच आहे का नाही. मग स्वप्न मिथ्या आहे हे सांगण्यासाठी गुरु लागला का. मग सर्वांना त्याचा अनुभव आहे स्वप्न मिथ्या असतं म्हणून, आहे का नाही. स्वप्न मिथ्या आहे हे सर्वांस मान्य असते, पण स्वप्न पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही. स्वप्न पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही व त्याची जागृतीत प्रतीतीही येत नाही. स्वप्न पदार्थाची जागृतीमध्ये ते प्रतीतीला येत नाहीत ना. म्हणून मनुष्य कदाचित म्हणत असेल की ते मिथ्या आहे, ह्या दोन कारणामुळं, हे का नाही. पण ज्या कारणाने ते मिथ्या असतात स्वप्न पदार्थ, ज्या कारणानं ते मिथ्या आहेत ते कारण सहसा कोणाला माहीतच नसतंय, ते जाणूनच घेत नाहीत. खरं कारण स्वप्न मिथ्या का आहे याचं खरं कारण स्वप्न मिथ्या आहे असं म्हणणाऱ्याला माहीत असतं का. मग खरं कारण माहीत नसताना तो म्हणायला का नाही मिथ्या. मग त्या मिथ्या म्हणण्यामध्ये काही जोर आहे का, काहीच जोर नाही त्याच्यामध्ये. म्हणजेच ज्ञान न होता, ज्ञानाची प्रचिती नसता, अनुभव न येता मानणं हे सर्वथा अज्ञानातच मानणं आहे. हे अज्ञानातच मान्य आहे ना. मग त्या कारणाची फारशी कोणाला माहिती नसते. स्वप्न मिथ्या का असते ह्या त्याला कारण त्याचं माहीतच नसते. आणि ते मुख्य कारण हेच की मग काय कारण आहे आम्हाला माहीत नाही. मग तुम्ही सांगा. ते म्हणतात सांगतो. स्वप्न पदार्थाच्या उत्पत्तीला अवश्य देश कालाचा अभाव असल्यामुळं, स्वप्न पदार्थाला देश कालाचा अभाव असल्यामुळं ते पदार्थ मिथ्यामध्ये गणल्या जातात, मिथ्या पदार्थामध्ये गणल्या जातात. जर पदार्थाला देशकाल कारण असेल तर तो पदार्थ सत्य मानू, आणि जर देशकालला वाचून पदार्थ उत्पन्न होत असेल तर त्या पदार्थाला सत्य कसं मानायचं. त्या पदार्थाला सत्य कसं मानायचं. जर गारुड्यानं समोरासमोर मातीची साखर केली तर ती साखर सत्य कशी मानायची. देशकाल तिला अनुकूल आहेत का, नाही. म्हणून ते मिथ्या पदार्थ गारुडी उत्पन्न करतो. पैसे जे नोटा करतो तयार, तो त्या छापखान्यातून आलेले असतात का नोटा, कागदाच्या नोटा तो करतो. आता त्या कसा करतो ते प्रकरण वेगळं आहे, पण तिथं जे दाखवितो तो तयार केलेल्या त्या देशकाला वाचून तयार करतो. म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही. स्वप्न पदार्थाच्या उत्पत्तीस अवश्य असणाऱ्या देशकालाची अनुकूलता नसते, है का नाही. मग योग्य देशकाल अनुकूल नसता, योग्य देशकाल अनुकूल नसताना पदार्थ उत्पन्न होऊन स्वप्नात प्रतीतीत होतात. स्वप्नात ते प्रतीतीला येतात म्हणून ते मिथ्या असतात. प्रतीतीला येत नाहीत असं नाही, येतात, पण ते कसे आहेत, मिथ्या आहेत. का मिथ्या आहेत, देशकालाची त्याला अनुकूलता नसताना ते उत्पन्न होतात म्हणून.
ते मिथ्या आहेत, है का नाही? आणि त्या पदार्थाचा जागृतीमध्ये काहीही उपयोग करता येत नाही, हे एक कारण, है का नाही? मग जागृत पदार्थ उत्पत्तीस, जागृतीतल्या पदार्थांच्या उत्पत्तीला म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीस, आता हे आपल्याला प्रतीतीला येईल जागृतीमध्ये सृष्टी, हिच्या उत्पत्तीला योग्य देशकाल तर नाहीतच, ह्या उत्पत्तीला सुद्धा योग्य देशकाल सुद्धा नाहीतच, परंतु देशकालाचा मुळीच अभाव असता जागृत सृष्टीतील पदार्थ उत्पन्न होऊन जागृत सृष्टीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रत्यक्ष प्रतीतीत होतात, म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. ते कसे पदार्थ येतं? आता या ठिकाणी हा चर्चेचा विषय आहे. स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत यावर आमचा विश्वास बसतो, जरी कारण माहीत नसलं तरीही बसतो, आणि कारण माहीत झाल्यावर तर बसतो, याच्यात काय वाद आहे का? आहे का नाही? पण जागृत पदार्थही स्वप्न पदार्थाप्रमाणे मिथ्याच आहेत, तेही म्हणजे जागृत पदार्थही स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहेत. आता स्वप्न पदार्थाला देशकालाची सहाय्यता नसल्यामुळं ते मिथ्या मानू, पण जागृत पदार्थाला देशकालाची अनुकूलता आहे ना, मग ते कसं काय मिथ्या? मग चौथ्या तरंगामध्ये कयाच तरंगामध्ये, याच तरंगामध्ये सुरुवातीलाच स्वप्नामध्ये सुद्धा देशकाल असण्याचा अनुभव येतो. स्वप्नात पदार्थाचाच अनुभव येतो असा नाही, तर देशकालाचा सुद्धा अनुभव येतो ना. मग तिथेही स्वप्न पदार्थ उत्पन्न होण्याला देशकाल कारण तिथं आहेतच ना. गुरुजी म्हणतात तिथं का प्रतीती देशकालाची येत नाही का? मग त्या देशकालाची प्रतीती येत असताना सुद्धा तो पदार्थ मिथ्या का मानायचा? मग जागृतीतले पदार्थ देशकालाने युक्त असल्यामुळं त्यांना सत्य मानायचं, आणि मग कामून तर देशकालाची प्रतीती जागृत पदार्थाला आहे, आणि मग स्वप्नामध्ये का देशकालाची प्रतीती येत नाही का? तिथंही येते, मग त्याला का सत्य मानायचं नाही स्वप्न पदार्थांना? त्यावेळेस शिष्यही म्हणाला होता की स्वप्न पदार्थही मग जागृतीप्रमाणे सत्यच आहेत, असं मानायला काही हरकत नाही. पण गुरुजी म्हणाले वेदांत शास्त्रामध्ये स्वप्न पदार्थ देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात असं प्रतिपादन केलेलं आहे. मग त्या ठिकाणी येणारी देशकालाची प्रतीती ही सुद्धा त्या पदार्थाच्या सारखीच मिथ्या आहे. जसे पदार्थ मिथ्या वाटतात ना, तसे देशकाल सुद्धा ते सुद्धा मिथ्याच आहेत. आणि पदार्थाची जशी अनिर्वचनीय उत्पत्ती होते तशीच देशकालाचीही त्याच्यासोबतच, त्या पदार्थाच्या सोबतच उत्पन्न होतात. म्हणून स्वप्नातले पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत. आता स्वप्न पदार्थाचं मिटलं, पण तशीच जागृती ही स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे, हे मिटवावं लागेल ना, आहे का नाही? आता स्वप्नामध्ये जे देशकाल प्रतीतीला येतात त्या देशकालाचे संस्कार कुठल्या देशकालाचे आहेत? हां, स्वप्नातल्या देशकालाचे जे संस्कार स्वप्नामध्ये आहेत ते कुठलचे येतं?
आता त्या स्वप्नाला तरी देशकाल जागृतीचे घेऊन पदार्थाची उत्पत्ती करता येते. सूक्ष्मता आहे बरं का जरशी. स्वप्न पदार्थाला स्वप्नामध्ये उत्पत्तीला कारण देशकाल जे तिथले प्रतीतीला येतात ते जागृतीतले संस्कार म्हणजे जागृतीतली कारण जागृती तर व्हायतली का नाही, जागृतीतले देशकाल ते तरी म्हणजे कारण स्वप्न पदार्थाला. मग स्वप्न पदार्थ तो कारण अशा असताना सुद्धा मिथ्या ठरवायलंय. जीव मनुष्य विचारवान स्वप्न पदार्थ मिथ्या ठरवायलंय. हां म्हणजे त्याला देशकाल अनुकूल असताना सुद्धा म्हणजे कशा का व्हायनात पण उसनवारी का व्हायना पण प्रातिभाषिक सत्यनं उसनवारी करून सण साजरा केला ना स्वप्नातला. हां मग थोडंफार त्याला तरी महत्त्व द्यावं मला वाटतंय. पण ह्या जागृतीनं देशकाल कुठून आणले? मग देशकाल आता जे प्रतीतीला यायले तर हे मिथ्या आहेत का नाही? हे देशकालाला ह्या देशकालाला कुठलचे संस्कार आहेत? आता जे जागृतीमध्ये देशकाल प्रतीतीला यायलेत या देशकालाच्या संस्काराला दुसरी कोणती अवस्था आहे? आणि पारमार्थिक अवस्था धरा ना, आता तीच राहिली ना, तीनच अवस्था आहेत ना, तीनच सत्ता आहेत ना. पण पारमार्थिक सत्तेमध्ये देशकालच नाहीत. पारमार्थिक सत्तेमध्ये आहेत का देशकाल? तिथं देशकालच नाहीत. मग जागृतीनं देशकाल घेतले कुणाचे? स्वप्नानं जागृतीचे देशकाल घेऊन तिथं पदार्थाची उत्पत्ती केली. मग मला तर वाटतंय स्वप्नाला तरी सत्य मानावं आणि जागृतीला मिथ्या मानावं. हा कारण हे देशकाल कोणाचे घेतले? जागृतीने. एका ठिकाणी या जागृतीबद्दल इतकं तुच्छ रूप वर्णन केलेलं आहे तर जागृतीपेक्षा स्वप्न किती बी चांगलं आहे. चांगलं म्हणजे श्रेष्ठ. ही इतकी निकृष्ट दर्जाची जागृती आहे. हिला देशकाळ सुद्धा नाही, तर कार्यकारण भाव सुद्धा नाही. ह्या जागृतीत कार्यकारण सुद्धा नाही. आणि मग प्रतीतीत होतो ते मिथ्या आहे ना. तो ते कुठून आणले तिनं? ते कार्यकारण भाव कुठून आणला? संस्कार कुठून आणले? जागृतीतलं ज्ञान कुठून आलं? याला काही कारणच नाही. मग ज्याच्याबद्दल काही कारणता लावता येत नाही तो पदार्थ मिथ्या समजायचा का ज्या पदार्थाला कार्यकारण भाव लावून तो पदार्थाची उत्पत्ती सांगता येते तो पदार्थ सत्य समजायचा? कार्यकारण भाव ज्या पदार्थाला प्रतीतीला येतो तो पदार्थ सत्य समजावा लागेल ना. आणि ज्या पदार्थाच्या उत्पत्तीला कार्यकारण भावच नाहीत त्या पदार्थाला कसं सत्य म्हणायचं? मग जागृतीतल्या पदार्थाला कार्यकारण भाव कुणाचा आहे? देशकालाला. म्हणून जागृती स्वप्नापेक्षाही जास्त स्वप्न आहे. जागृती हे स्वप्नातलं स्वप्न आहे. स्वप्न हे स्वप्नातलं स्वप्न नाही. जागृती हे स्वप्नातलं स्वप्न आहे. अगोदर स्वप्न पडलं का जागृती पडते? अगोदर. ह्या दोन्हीलाही कारण कोण आहे? या दोन्हीलाही कारण हां म्हणजे कारण देह हे का नाही? स्वप्न जागृतीला कारण कोण आहे? मग निद्रा अवस्था आली की सूक्ष्म देहाची उत्पत्ती आहे आणि त्याच्यामध्ये स्वप्न प्रतीती आहे. सूक्ष्म देहातच आहे ना.
आहे का नाही? आणि स्थूल देहामध्ये मग याच्यामध्ये धाकटं आणि थोरलं जर काढायचं म्हटलं तर आपण आपल्या अनुभवानं विचार करून बघावं, सूक्ष्म थोरला आहे का स्थूल थोरला आहे? स्थूल जे झालं आहे ते सूक्ष्माचं झालंय का सूक्ष्म जे झालं आहे ते स्थूलाचं झालंय? माग विषय गेलाय का हा? वाटायला गेल्यावानी. पण सूक्ष्म देह हा विचरण करतो, या जन्मातून त्या जन्मामध्ये हा सूक्ष्म देह जातो का स्थूल देह जातो? मग नाश सूक्ष्म देहाचा होतो का स्थूल देहाचा होतो? स्थूलाचा होतो, है का नाही? मग निकृष्ट दर्जाचा स्थूल देह आहे का उत्तम दर्जाचा सूक्ष्म देह आहे? उत्तम दर्जाचा सूक्ष्म देह आहे. म्हणजेच जागृतीतल्या देहापेक्षा स्वप्नातला देह सूक्ष्म देह कसा आहे? श्रेष्ठ आहे, है का नाही? मग सूक्ष्म देहानं भोगलेलं स्वप्न श्रेष्ठ का स्थूल देहानं भोगलेली जागृती श्रेष्ठ? आम्हाला काय करायचंय? हे असा नियम आहे. म्हणजे स्वप्न जागृतीपेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगायचंय, है का नाही? आता हे ओघानच प्राप्त झालं का नाही? म्हणून ह्या जागृतीला निकृष्ट दर्जाची समजली स्वप्नापेक्षा. तसे तर दोन्हीही कसे आहेत? नीचच आहेत, दोन्ही निकृष्टच आहेत. पण त्याच्यातली त्याच्यात. ते एखाद्या सासूला विचारलं ना, गुरुजीनं दृष्टांत लय द्यायचा असा हमेशा. एखाद्या सासूला जर विचारलं ना, का हो तुम्हाला किती मुली आहेत? ती म्हणते 2 आहेत. काय नाव आहेत वरीचे? म्हणते मोठीचं निर्गुण आहे आणि लहानीचं काय हो? हे कसं माहित आहे तुम्हाला? म्हणले मग तुम्हाला सगुणाचा नवरदेव आवडतो का निर्गुणाचा? जावाई लहान आवडतो का मोठा? आता माय म्हणली दोन्ही जावाईच आहेत, त्याच्यात काय फरक करावा असा? नाही म्हणले, त्याच्यातली त्याच्यात जरा असतंय ना, ते सांगा ना. आता मग ती सगुण लहान असती तर मग ती म्हणती सगुणाचा. आता याला हे सगुण असल्यामुळे आवडतंय, निर्गुणाचा अवयव होत नाहीत ना. तसं शेवटी तिला सांगावंच लागतं की जास्त लहाना जावाई आवडतो, है का नाही? मोठा जावाई ते बी आवडतो असं नाही, ते जावाईच आहेत ना, ते का दुसरं आहे का कोणी? तसं जागृती आवडते का स्वप्न? तर सांसारिक जीवाला जागृती आवडते, जागृतीत आल्यावर. आणि स्वप्नात गेल्यावर मग सांगता येतं का हो कोणतं आवडतं म्हणून? म्हणून समान सत्ता तर आहे का नाही? स्वप्नात गेल्यावर ती अवस्था आवडते आणि जागृतीत आल्यावर जागृत अवस्था आवडते. दोन्ही आवडत्याच आहेत ना. मग याच्यामध्ये कमी जास्तपणा? जागृतीत आल्यावर निकृष्ट स्वप्न वाटतंय, स्वप्नात गेल्यावर तिचं ज्ञानच नसतंय, तीच जागृती वाटते. स्वप्नच जागृती वाटते, जागृतीचं ज्ञानच नसतंय ना. पण जागृतीतच भेद आहे, तर स्वप्नामध्ये भेद आहे का? मग स्वप्न अवस्था भेद करते का? मग कोणती श्रेष्ठ म्हणायची? आहे का नाही? आणि आपण कोणाला दोष द्यायलो? मग नाही का पाप लागायचं? हे आपण आपलंच पाप आहे नाही, आपण आपल्याच अवस्थाला.
ज्ञानानं जाणून घ्यावं की दोन्हीही सारखेच आहेत असं वेदांत शास्त्र किती आळडू आळडू सांगायले, वरी हात करू करू सांगायले ना की दोन्हीही सारख्याच आहेत, याच्यात काही कमी जास्त म्हणायला जमत नाही. पण जागृतीत आल्या स्वप्न मिथ्या समजतो आणि स्वप्नात गेलं की हे तर इसरूनच जातो. जागृती काहीतरी किंमत राहते का हो जागृतीची स्वप्नामध्ये? मग स्वप्नाची किंमत आहे का नाही जागृतीत? आठवण तरी राहते का नाही? हिची आठवण तरी राहते का? किती निकृष्ट दर्जाची जागृती ही. आठवण सुद्धा राहत नाही ना. अहो चांगला मनुष्य जर मेला तर त्याची 2-4 पिढी आठवण राहते. चांगला मनुष्य जर मेला तर हा, आणि दुर्जन मेला तर मग तसं ज्याची आठवण राहत नाही त्याला दुर्जन म्हणावं. मग जागृतीची स्वप्नामध्ये आठवण येते का? मग दुर्जनच म्हणावं ना. कोणापेक्षा? स्वप्न अवस्थापेक्षा जागृत अवस्था कशी आहे? पाप पुण्य कशात होतात? स्वप्नात होतात का जागृतीत? बघा, स्वप्नामध्ये होतात का पाप पुण्य? केले तरी होतात का? आता किती संगती जुळवून द्यायची? स्वप्नात तुम्ही कितीही पाप करा, पाप लागत नाही. का म्हणून? मिथ्या मानली ना ती. आणि मग तशीच तुम्ही जागृती बी मिथ्या माना ना. किती सोपं आहे. म्हणजेच स्वप्न आणि जागृती ह्या 2 अवस्था नाहीत. ह्या 2 अवस्था समजण्यामुळे ह्या 2 अवस्था केल्यात. काय फरक आहे हो? एक झोपल्यावर येते आणि एक झोप गेल्यावर येते. एक झोपल्यावर येते आणि एक झोप गेल्यावर येते. झोप जाण्यावर एक आहे आणि झोप येण्यावर एक आहे का नाही? मग ह्या झोपीवरच आहेत ना हे 2 फळं लागलेले. कारण देहाचे 2 फळ आहेत का नाही? डावं आणि उजवं. हे झोपीच्या झाडाला लागलेले, कारण देहाला लागलेले स्थूल सूक्ष्म हे 2 फळं आहेत, है का नाही? मग कारण देहाकून जर विचार करायला गेलं तर हे दोन्ही कसे आहेत? सारखेच. मायला लेकरं सारखीच किंवा दोन्ही बी. मग स्वप्नही तसंच धरावं आणि जागृतीही तशीच धरावी ना. पण कधी धरता येते तशी? कारणाचा विचार केला तर. मग झोपीला आणि स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा. याला कारण कोण? कारण देह आहे. मग कारणाचा विचार करावा का कार्याचा करायचा? ह्या दोन्ही कसे आहेत? कारण देहाचे कार्य आहेत, स्थूल आणि सूक्ष्म. हे कोणाचे कार्य येतं? कारण देहाचे कार्य येते. म्हणून तर त्याला कारण म्हणतात ना. कोणाचं कारण आहे ते? ह्या स्थूल सूक्ष्माचं. जागृतीचं स्वप्नाचं कारण कोण आहे? झोप आहे का नाही? अहो झोप गेली म्हणून तुम्ही म्हणतात आम्ही आता जागृतीत आहे. आणि झोप आल्यावर मी स्वप्नात आहे म्हणतात का? है का नाही? मग हा भेद जागृतीमध्ये मी जागृत आहे हा स्वप्नस्थ म्हणायला आहे का जागृत म्हणायला आहे? स्वप्नस्थच आहे. म्हणजे तेही स्वप्नच आहे आणि हेही स्वप्नच आहे. स्वप्न कशाला म्हणतात? स्वप्न म्हणतात कशाला? अहो जे टिकत नाही त्याची सत्ताहून विलक्षण असणारी सत्ता आहे, त्याला खरं म्हणता येत नाही. आणि ज्याला खोटं म्हणता येत नाही त्याला काय म्हणायचं? स्वप्न, मिथ्या, है का नाही? मग ह्या जागृत पदार्थाला खरं म्हणता येत आहे
का खोटं म्हणता येत आहे? याला बी खरं म्हणा येत नाही आणि खोटं बी म्हणता येत नाही. खरं म्हणावं तर सूक्ष्मात कारणात गेले हे नाही. आपण सूक्ष्म कारणात जर गेलो तर हे कुठं आहे? मग याला कसं खरं म्हणावं? याचाही नाश आहे. जसा स्वप्न पदार्थाचा नाश आहे तसा जागृत पदार्थाचाही नाश आहे. म्हणून जागृत पदार्थही मिथ्या आहे. हे विचाराद्वारा होतं. ज्ञानानं विचार केल्यावर जागृती सुद्धा कशी आहे? मिथ्या आहे. पण स्वप्नापेक्षाही ते म्हणतात निकृष्ट दर्जाची मिथ्या आहे. म्हणजेच हे मिथ्यातलं मिथ्या आहे. स्वप्नात पडलेलं स्वप्न आहे. जागृती म्हणजे स्वप्नात पडलेलं, स्वप्नातच पडलेलं आहे ना स्वप्न हे. हा, मग हे जे जागृती आहे आता याच्या अगोदर स्वप्न आहे आणि त्याच्या अगोदर कारण म्हणजे निद्रा आहे. निद्रा, स्वप्न आणि पुन्हा जागृती. आपण स्वप्नातून झोपेतून जाग होतो का स्वप्नातून जाग होतो? हा, स्वप्न कधी जातं? संपतं कधी स्वप्न? हा, जाग आल्यावरच, आहे का नाही? मग आपण ह्या जागृतामध्ये कुठून येतो? झोपेतून येतो का स्वप्नातून येतो? हा, अहो झोप लागली म्हणून तर स्वप्नात गेलो आपण. आणि जागृतीत कुठून यायलो? वाट कोणची जागृतीत यायला? आहे का नाही? सूक्ष्मातून आहे ना, आहे का नाही? म्हणजे स्वप्नातून आपण जागृतीत आलोत आणि आता जागृतीतून कुठं जातो? निद्रेमध्ये जातो आणि निद्रेतून स्वप्नात. हे असं चक्र सारखं चालूच आहे ना हे, आहे का नाही? मग स्वप्नातून आपण जागृतीत आलोत म्हणजेच स्वप्नातलं हे स्वप्न आहे का नाही? स्वप्नातलं हे स्वप्न आहे का नाही? मग स्वप्न चांगलं का स्वप्नातलं स्वप्न चांगलं? म्हणून ते हेच सिद्ध करायचे की सृष्टीच्या उत्पत्तीस योग्य देशकाल तर नाहीतच. हिला देशकाल, जागृतीला देशकाल तर नाहीतच, परंतु देशकालाचा मुळीच अभाव असता जागृत सृष्टीला पदार्थ उत्पन्न होऊन प्रत्यक्ष प्रतीतीत होतात. देशकाल नसताना पदार्थ प्रतीतीला व्हायले तर, आहे का नाही? म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. म्हणजे जागृतीला सुद्धा देशकालाची कारणता नाही, कारण देशकाल सुद्धा मिथ्या आहेत. मग पूर्वीचा काळ राहिला का? सत्य असता तर राहिला असता. पूर्वीचा देश राहिला का? पूर्वीचे माणसं सुद्धा नाहीत आणि आता आहे तर ते नंतर राहणार नाहीत. हे माणसं दिसायलेले ह्या प्रकृत्या. म्हणून हे कसं आहे? मिथ्याच आहे. स्वप्न मिथ्यात्व निश्चयाप्रमाणे आता जो हिशोब लावला ना आपण, त्या हिशोबाने हे हिशोब सांगितला होता. इथं हिशोब हा शब्द आलाय, हिशोब हा शब्द आला. मग हिशोब लावून द्यावा लागेल ना. या हिशोबानं जगताच्या ठिकाणी मिथ्यात्व असले तरी ही गोष्ट जीवास पटत नाही. या जागृतीला सुद्धा मिथ्यात्वच आहे, पण पटवून दिलं तरीही जीवाला पटत नाही. आता पटवून देऊन पटत नाही म्हणल्यावर पटवून घ्यायचंच नसल्यावर कसं पटन? पाटलाला पाटील झालाय कसं पटन? आहे का नाही? म्हणून पटवून दिलं तरी त्याला पटत नाही, आहे का नाही? हे फार मोठं आश्चर्य म्हणतात याला. जगात आश्चर्य मला हेच मोठं वाटतंय. जगात कोणचं आश्चर्य असेल मोठं? पटवून दिलं तरी पटत नाही.
पटवून दिलेलं मान्य करतो, बरोबर आहे म्हणतो, तरी पटत नाही. एवढा लबाडपणा दुसरा कोणता आहे? हो हो, ह्याच मायपासून माझा जन्म झालाय, हीच माझी माय आहे, तरी पण मला वाटत नाही ही माय आहे म्हणून. हे म्हणणं किती आश्चर्याचं आहे. माईला माय न मानणं म्हणजे असं घडं ना जगात. हे केवढं आश्चर्य आहे. तसं जागृती मिथ्या आहे हे पटवून देऊन सुद्धा जागृती मिथ्या हे पटना झालंय, है का नाही? हे केवढं आश्चर्य आहे. पण कशाचं आश्चर्य? हा, ते म्हणतात आश्चर्य तरी कसलं? कारण त्याच्याबद्दल कोणी विचारच करीना झालंय तर हा, आश्चर्य नंतर राहिलं. अहो, त्या जागृतीच्या सत्तेबद्दल कोणी विचारच करीना झाले की जागृती कशी आहे म्हणून. कोणी की विचार केला का? आता आपण कुठून आलोत, जागृतीत जे आलोत ते कुठून आलोत, कोणी विचार केव्हा केला? कुठून येतो? जागृतीला म्हणजे येण्यासाठी कारण काय असतंय? स्वप्न अवस्थेला जाण्यासाठी कारण काय असतंय? निद्रेत का जातो? हा, मग निद्रेमध्ये अनुभव काहीच नाही, स्वप्नामध्ये अनुभव यायलाय, जागृतीत यालाय, याचा विचार कधी केला का? आणि मग जागृती मिथ्या आहे हे सांगून पटत नाही. हे आश्चर्य आहे, पण आश्चर्य तरी कसलं ते? त्यानं त्याच्यावर कधी विचार केलाच नाही तर हा, त्याबद्दल कोणी विचारच करत नाही. पण विचार करायला पाहिजे का नाही? आहे का नाही? या जगत मिथ्यात्वा संबंधाने जितक्या शंका उत्पन्न होतात तितक्या ग्रंथकारानं या तरंगामध्ये उत्पन्न केले आहेत. जितक्या उत्पन्न होतील प्रयत्न केला आहे. जीवाला कोणत्या कोणत्या शंका उत्पन्न होतील मुमुक्षुला, तितक्या शंका त्यांनी प्रयत्न केला आहे काढण्याचा. या जगत मिथ्यात्वा संबंधाने जितक्या शंका उत्थापन करणे ग्रंथकारास आवश्य वाटले तितक्या शंका उत्थापन करून त्यांचे युक्तिपूर्वक समाधानही केले, है का नाही? मग या ग्रंथात सांगितले, समाधानही कुठं सांगितलंय? याच ग्रंथात सांगितलं. आता शास्त्रसंस्कार असलेले काही लोक, शास्त्रसंस्कार थोडंफार कवा बाबा ऐकायचं हां, आणि मग त्यांना काही शंका होत्या, आता जरा चॅप्टर होतेत ना, थोडंसं जरा जरा चव घेतलेले, कारण कसं बी येऊ द्या आणि त्यानं 4-8 रोज ऐकू द्या, जरसक तरी त्याच्या बुद्धीमध्ये फरक पडत आहे, हुशार होत आहे ते जरसक. पण ते कामून येत नाही याचं कारण त्याच्या पुण्य येत नसते, आहे का? पण तितक्याच यानं काय होत आहे ते चॅप्टर होते आणि त्याला शंका उत्पन्न होते. आता मग शास्त्रसंस्कार असलेले काही लोक निराळ्या शंका करीत असतात, निराळ्या शंका करीत असतात. त्यातील विशेष महत्त्वाच्या शंका या शंका व समाधान सांगण्याचा या रहस्यामध्ये विचार केला आहे. म्हणजे सामान्य असणाऱ्या शंकाकाराच्या कशा शंका उत्पन्न होतात, या रहस्यामध्ये काही शंका घेतल्यात तशा, मग त्या शंकेचं समाधान करू म्हणत, याच्यावर चर्चा करू, याच्यावर थोडासा प्रकाश टाकू. आता वेळ झाला आहे तर पुढे शंकाला सुरुवात. कोण्या प्रकारची शंका
उत्थापन होते त्यांना, म्हणजेच आपल्याला, म्हणजे आपल्याला ज्या शंका उत्पन्न होतात त्याच त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याचं समाधानही करून दिलेलं आहे. हा शंकेच्या अगोदर सांगितलेला पूर्ण समाचार लक्षात ठेवला म्हणजे पुढच्या शंका आपोआप कळतात. तोपर्यंत आता थांबू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.